खुशू, तुला काय आवडतं? हॅलो गाईज, वेलकम टू ऋतूज किचन. तर आज आपण बनवणार आहोत अंडा करी. चला तर मग बनवूया. इथे एका कढईमध्ये मी तेल घेतलं आहे. त्यानंतर इथे मी काही मसाले, आलं लसूणची पेस्ट, खोबऱ्याची प्युरी आणि टोमॅटोची प्युरी घेतली आहे. आता आपण या तेलामध्ये तेजपत्ता आणि काही खडे मसाले घालणार आहोत. आता आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला आहे. आता व्यवस्थित बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे. थोडासा ब्राउनिश कलर येईपर्यंत आपण याला परतून घ्यायचं आहे. आता आपण इथे आलं लसणाची पेस्ट घातली आहे, ती पण 2 मिनिट परतून घ्यायची. आणि आता आपण इथे टोमॅटोची प्युरी घातली आहे, ती पण छान परतून घ्यायची. आता आपण इथे मसाले घालूया. धना पावडर, अंडा करी मसाला, थोडासा मटन मसाला आणि मिरची पावडर. व्यवस्थित त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये खोबऱ्याची प्युरी घालणार आहे, जी आपण पेस्ट केली होती. ती पण 5 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायची. 2 मिनिटं ठेवायची झाकण लावून तेल सुटेपर्यंत. आणि आता थोडंसं पाणी घालायचं आहे. आता आपण एका साईडला अंडे बॉईल करून घेतलेले आहे, ते आता आपण फ्राय करून घेऊया. त्याच्यामध्ये आता आपण थोडीशी हळदी, मिरची पावडर आणि वरतून थोडीशी कोथिंबीर आणि मीठ घालूया. व्यवस्थित त्याला परतून घेऊया. पुदिनाचे 2-3 पानं घालायचे थोडीशी टेस्टसाठी. आता आपल्या करीला उकळी आली आहे ना, हे अंडे आता आपण त्यामध्ये घालूया. बघा, खूप छान प्रकारे झालेली भाजी. त्यावरती पुदिनाचे 4-5 पानं आणि कोथिंबीर वरतून घालूया. आता झाकण लावून ठेवूया 5 मिनिट. बघा, खूप सुंदर झालेली भाजी आपली. चला तर मग आपली अंडा करी रेडी आहे. तुम्हाला ही अंडा करी आवडते ना?